विद्यार्थी मित्रांनो, काल आपण टू सर्व विथ लव या चॅप्टर नंबर 17चा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. पान नंबर 182वर आपण आहे. लास्ट पॅसेज आपला सुरू होता पान नंबर 182चा. मला अपेक्षा आहे की काल ते मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल, कळलं असेल. अडचणी असतील तर आपण संपर्क करू शकता. मी वारंवार तुम्हाला सांगितलं आहे, ठराविकच लोक त्यांच्या समस्या शंका विचारतात, बाकीच्यांना तर असं वाटतं की आवश्यकता नाही, तुम्ही हुशार आहात. ओके. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड. आपण असं पाहिलं की हाफ इयरली प्रेझेंटेशन आहे आणि प्रत्येक क्लास प्रेझेंट करतो आहे. तर प्रत्येक लहान वर्गापासून तर मोठ्या वर्गापर्यंतची सगळ्यांची प्रेझेंटेशन्स आहे. म्हणून क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड अँड इट वॉज ऑब्व्हियस दॅट, ऑब्व्हियस मीन्स क्लिअर, स्पष्ट, हे स्पष्ट दिसत होतं. विथ ईच सक्सिडिंग टर्म वॉज देअर अ मार्क्ड डेव्हलपमेंट इन दर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. छोट्या वर्गाकडून मोठ्या वर्गाकडे जाताना लेखकाच्या लक्षात आलं की यांच्यामध्ये एक मार्क्ड डेव्हलपमेंट आहे. मार्क्ड डेव्हलपमेंट म्हणजे लक्षणीय विकास, लक्षणीय सुधारणा, लक्षणीय प्रगती. लक्षात येण्यासारखी की अगदी पहिल्या वर्गामध्ये जे विद्यार्थी प्रेझेंट करतात आहे त्यांच्यापेक्षा सेकंड आणि थर्डमधले विद्यार्थी खूप छान पद्धतीने प्रेझेंट करत आहे. याचाच अर्थ असा की फर्स्ट स्टँडर्डचे विद्यार्थी प्रेझेंट करताना अडखळत आहे किंवा त्यांच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नाही, पण सेकंड स्टँडर्डमध्ये जेव्हा विद्यार्थी, थर्ड स्टँडर्डमधला विद्यार्थी जेव्हा रिप्रेझेंटेशन करत आहे तेव्हा त्याच्यातला कॉन्फिडन्स हा लक्षणीय आहे. आणि एज्युकेशनमधलं हे सगळ्यात महत्त्वाचं सक्सेस आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संघर्ष करण्याचा, सादरीकरणाचा आत्मविश्वास असला पाहिजे. व्हॉट एव्हर इट मे बी, जे काय असेल ते त्यांनी सादर करताना आत्मविश्वासाने सादर केलं पाहिजे, तरच प्रत्येक ठिकाणी माणसाला यश मिळतं. यश हे केवळ आपल्या आत्मविश्वासावर अवलंबून असतं. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी, बेसिक आहे मॅक्झिमम वर्क जे आहे ते, बट टू देम इट लूम लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड ईच अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्व्स. त्याच्यात हळूहळू स्कूल, स्टुडंट्स याच्यातलं रिलेशनशिप डेव्हलप होतात आहे. थ्रूआउट ऑल द रिपोर्ट्स the emphasis was on what they understood rather than what they were expected to learn. काळजीपूर्वक वाक्य आहे का, आणि नेमकं काय म्हणायचं आहे, काय समजून सांगायचं ते लक्ष द्या. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट्स, जे सगळे रिपोर्ट्स प्रेझेंट केले गेले त्या रिपोर्ट्समधून द एम्फासिस म्हणजे स्ट्रेस, स्ट्रेसचा अर्थ अंडरलाईन, महत्त्वाचं. The stress emphasis was on what they understood rather than what they were expected to learn. त्यांनी काय शिकावं ही जी अपेक्षा होती त्यापेक्षा ते काय शिकले, त्यांनी काय अनुभवलं ते त्यांनी या रिपोर्टमध्ये सादर केलं, आणि तेच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, एज्युकेशन घेत असताना, शिक्षण घेत असताना काय शिकवलं याच्यापेक्षा आपण त्यातनं काय शिकलो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा अभ्यास आपण करतो, या स्टोरीचा अभ्यास करतो आहे. या स्टोरीत काय आहे यापेक्षा तुम्ही काय शिकताय हे महत्त्वाचं आहे. मग तुम्ही त्यातनं, आता जे वाक्य मी ऐकलं की कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास नसेल तर आपण जीवन जगण्यासाठी संघर्ष करू शकत नाही. मग कोणी काय केलं याच्यापेक्षा आपण त्यातनं काय शिकतोय हे आयुष्याचं, शिक्षणाचं सार आहे, आणि ते घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. थ्रूआउट ऑल द रिपोर्ट द एम्फासिस वॉज, सगळ्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये एम्फासिस म्हणजे स्ट्रेस, द एम्फासिस वॉज ऑन व्हॉट दे वेर एक्सपेक्टेड टू लर्न. ते काय शिकले. वेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँशियसली. जेव्हा यांच्या वर्गाची वेळ आली तेव्हा यांना चिंता वाटली. स्वाभाविक आहे, साधं गॅदरिंगमध्ये एक नृत्य प्रेझेंटेशन करायचं प्रत्येक क्लासचं. सपोज आपल्या क्लासचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे, तुम्ही रिप्रेझेंटेशन करणार आहे,
आतापर्यंत छान छान होत आलेले आहेत. माझ्या वर्गाचं कसं होईल, आपण प्रॅक्टिस करून घेतलेली कसं होईल, अशा पद्धतीचं प्रेशर टेन्शन त्या क्लास टीचरवर असतं. रिझल्टच्या दिवशीसुद्धा असंच असतं मित्रांनो. निकाल तुमचा असतो पण ताण आमचा पण असतो. आपल्या वर्गाचा निकाल कसा लागेल, मुलांना मार्क किती मिळतील, आपण जे पेरलं आहे ते उगतं की नाही, कसं उगणार आहे, किती उगणार आहे, कशा पद्धतीने उगणार आहे, कोण पुढे जाणार आहे, कोण थांबणार आहे, वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या समस्या शंका चिंता असतात. म्हणून ते अँशियस झाले. When the turn of my class came, I sat up anxiously. From the list, he held his hand. त्याने त्या लिस्ट अशी पाहिली. Denham called out the names of the representative. सगळी जी लिस्ट होती ती डेनहॅम करणार आहे, अनाऊन्स करणार आहे. टुगेदर विथ द सब्जेक्ट ऑन विच दे वूड रिपोर्ट. त्यांनी वाचलं तयार राहण्यासाठी. पॉटर ॲरिथमॅटिक अंकगणित, सपॅनो नेचर स्टडी, ज्याला आपण जिओग्राफी पण म्हणजे निसर्गाचा पर्यावरणाचा अभ्यास म्हणू. मिस पिग अँड जॅक्सन जिओग्राफी, मिस डेअर अँड फरमॅन फिजिओलॉजी, मिस डोड हिस्ट्री, डेनहॅम पीटी अँड गेम्स अँड मिस जोसेफ डोमॅस्टिक सायन्स. या विषयावर हे विद्यार्थी आपलं सादरीकरण करणार आहेत. आपण काय केलं, आपण काय अनुभवलं, आपण काय शिकलो याचं प्रेझेंटेशन ते करणार आहेत. त्यांची नावं कोणी उच्चारली? डेनहॅमने. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी with which Denham used the term miss in addressing each of the senior girls. परिवर्तन, शिक्षण, यांना आनंद झाला या गोष्टीचा की माझा विद्यार्थी ज्या वेळेला इतर विद्यार्थ्यांचे नावं उच्चारत आहे तर तो त्यांना सन्मानपूर्वक मिस, मिस्टर अशा पद्धतीची विशेषणं वापरत आहे. शिक्षणातला हा बदल सगळ्यात महत्त्वाचा आहे की तुम्ही इतरांचा सन्मान केला पाहिजे. जी व्यक्ती इतरांचा रिस्पेक्ट करत नाही त्याने कितीही शिकला असेल त्याला अर्थ नाही. म्हणून चेंज इन बिहेवियर, चेंज इन थिंकिंग, चेंज इन ॲटिट्यूड, चेंज इन एव्हरीथिंग इज एज्युकेशन. म्हणून हा बदल त्या शिक्षकाला भावला, आवडला आणि म्हणून ते म्हणतात आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड. मला खूप आनंद झाला, खूप खूप हॅपी. अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी. कर्टसी म्हणजे इतरांची वागण्याची पद्धत, सौजन्य. विथ विच डेनहॅम यूज द टर्म मिस इन ॲड्रेसिंग. ॲड्रेस करणे म्हणजे उद्देशून बोलणे. इन ॲड्रेसिंग इच ऑफ द सिनियर गर्ल्स. आय फेल शुअर दॅट दिस वूड इन इटसेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट. जे यंगर वन्स आहे. कारण आपण सुरुवातीला या क्लासबद्दल पाहिलं होतं की दे वर अरोगंट. तिथल्या मुलीसुद्धा या शिक्षकाला त्रास देणाऱ्या होत्या, व्हर्बली वाईट वाईट बोलणाऱ्या होत्या, त्यांना टॉर्चर करणाऱ्या होत्या, त्यांना त्रास देणाऱ्या होत्या. परंतु तीच मुलं, त्याच मुलांना आज ते सन्मानपूर्वक शब्द वापरत आहे. टेरिबली प्लीज्ड. म्हणजे हा बदल त्यांनी घडवून आणला. हा बदल त्यांच्यामध्ये येणं आणि ते त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर मांडणं सामान्य काम नाही आहे मित्रांनो. म्हणून बदल प्रत्येकामध्ये अपेक्षित आहे. शिक्षणातून तेच अपेक्षित आहे. शिक्षणाचं साध्य तेच आहे. तर ॲज देअर नेम्स वर कॉल्ड दे वॉक्ड अप टू द स्टेज अँड टूक देअर सीट्स विथ कमांडेबल ग्रॅव्हिटी. कमांडेबल ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी हा इंजिनियर आहे ना, लेखक, म्हणून त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटी याचा वापर केला. पण कमांडेबल ग्रॅव्हिटी अतिशय सुंदर अशा पद्धतीने टर्म वापरली, बोल्ड पण करून टाकलेली ती. व्हॉट यू मीन बाय कमांडेबल ग्रॅव्हिटी? when I am speaking to you, in my voice there is command. My voice is commandable. Commandable means you should listen. तुम्ही ऐकलंच पाहिजे. ऐकलंच पाहिजे म्हणजे फोर्स नाही. तुम्हाला ऐकावं असं वाटलं पाहिजे
असा व्हॉइस जर असेल, इट इज नोन ॲज कमांडेबल. आणि काही आवाज तुम्हाला असं वाटतात की ती लिंक आली, ते व्हिडिओ आला, यूट्यूबचा असेल, इकडचा तिकडचा असेल, ऐकायला सुरुवात केली, आवाज हृदयापर्यंत मेंदूपर्यंत नाही पोहोचला, सोडला आपण. पण काही आवाज ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात, आपल्या मेंदूपर्यंत परिवर्तन घडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. त्या आवाजाला कमांडेबल व्हॉइस असं म्हणतात. त्या आवाजात दम असतो. दम का असतो? कारण त्या शब्दात ताकद असते. शब्दात ताकद का असते? कारण त्याच्यामध्ये अनुभवाचे बोल असतात आणि परिवर्तन करण्याची ताकद असते, ज्ञान असतं. या सगळ्या गोष्टी कमांडिंग करण्यासाठी आवश्यक असतात. ग्रॅव्हिटी म्हणजे बसण्याची पद्धत त्यांना सांगायचं आहे. कमांडेबल ग्रॅव्हिटी, असे कॉन्फिडन्सली बसलेत ते स्टेजवर. अन्यथा एखाद्याला जर सांगितलं की चला स्टेजवर जाऊन, तर खालूनच हातपाय लटलटतात, वर गेले की काय होतं माहिती आहे. पण ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, त्यांना वाटतं की ठीक आहे, आय कॅन, तो पटकन जाईल, माईक घेईल, स्टेजवर जे बोलायचं ते बोलणार, व्यवस्थित बोलणार, सगळ्यांना प्रॉपर ॲड्रेस करणार. दॅट इज नोन ॲज कमांडेबल ग्रॅव्हिटी. असे ते विद्यार्थी आहेत की ज्यांनी कमांडेबल ग्रॅव्हिटी त्याच्यावर मिळवलेली आहे. कमांडेबल कमांड त्यांची त्याच्यावर आहे. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. ॲड्रेसचा अर्थ स्पीच. त्यांनी भाषण केलं. शी सेड that their classes, their lessons had a particular bias towards the brotherhood of mankind. Bias. आपण प्रिज्युडाइस नावाचा शब्द वारंवार पाहायला सुरुवातीला. रेशियल डिस्क्रिमिनेशन, स्टुडंट टीचर रिलेशनशिप, प्रिज्युडाइस आर द थिंग्स असं पाहिलं होतं आपण. तर प्रिज्युडाइस म्हणजेच पूर्वग्रह, बायस म्हणजेच पूर्वग्रह. दोघांचा अर्थ एकच आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असणारा आधीच निर्माण करून ठेवलेला समज, विचार म्हणजे पूर्वग्रह. She said that their lessons had a particular bias toward the brotherhood of mankind. ब्रदरहुड ऑफ मनकाइंड म्हणजे मानव जातीमध्ये मिक्सअप होण्याच्या आधीच त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं आहे की नाही, वी आर व्हाईट, दे आर ब्लॅक, ब्लॅक आर इन्फिरियर टू अस, वी आर सुपिरियर, वी आर डॉमिनंट, वी आर स्ट्रॉंग, वी शुड डॉमिनेट देम, असं त्यांना म्हणायचं. तर असं आमच्या डोक्यामध्ये विषय होता. अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू ईच सब्जेक्ट, they had been learning through each subject how all mankind was interdependent in spirit of geographical location and differences in color, race and creeds. किती परिवर्तन आहे ते पहा. काय काय शिकलेले. ज्या देशामध्ये प्रचंड वंशिक मतभेद आहे, तिथले विद्यार्थी हे सांगत आहे. परत पहा काय सांगत आहे. हाऊ ऑल मनकाइंड वॉज, मानवजात, काळे गोरे नाही म्हटलं त्यांनी, हाऊ ऑल मनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट, एकमेकांवर अवलंबून आहे. प्रत्येकजण प्रत्येकावर अवलंबून आहे. ज्या जगामध्ये कोणीही स्वयंसिद्ध नाही, कोणीही परिपूर्ण व्यक्तिशः नाही, त्याला कोणावर तरी अवलंबून राहावंच लागतं. मग प्रत्येक ठिकाणची उदाहरणं पहा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, सकाळी उठल्या आई चहा दे, डिपेंडेंट ऑन मदर. बाहेर गेले, ऐ दोस्ता अरे पुस्तक दे ना तुझं, पुस्तकासाठी मित्रावर अवलंबून आहे. ऐ मित्र, अरे माझं बॅलन्स संपलं रे, फोन करू दे नाही, अरे व्हॉट्सअप दे ना रे. ॲज डिपेंड. प्रत्येकजण कुठे ना कुठे कशा ना कशावर अवलंबून आहे. ATM मशीनमध्ये गेलो, ATM इन्सर्ट केलं, आकडा येऊन नाही राहिले, हो मशीन खराब आहे काय, त्याच्यावर डिपेंड आहे आपण. असं प्रत्येकजण कुठे ना कुठे प्रत्येकावर अवलंबून आहे. हा डिपेंडन्सी जी आहे ती रंगावर अवलंबून नाही, ती धर्मावर अवलंबून नाही. आणि म्हणून कोणती गोष्ट या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणून जात पंथ धर्म सगळे एक माणूस आहे. मग कशावर इंटरडिपेंडंट इन स्पिरिट ऑफ जिओग्राफिकल लोकेशन, भौगोलिक स्थितीत पण अवलंबून आहे. नंतर डिफरन्स इज कलर, रेस अँड क्रीड्स, पंथ असो, वंश असो, धर्म असो, अरे काही असो, प्रत्येकजण
एकमेकांवर डिपेंड आहे. देन शी कॉल्ड ऑन पोर्टर. नंतर तिने पॉटरला बोलवलं. पॉटर कशाबद्दल बोलणार आहे? ॲरिथमॅटिक या विषयावर. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स. वजन आणि मापे, मेजरमेंट्स याच्याबद्दल त्यांनी बोललं. ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड. किलोग्रॅम आणि पाऊंड याच्या रिलेशनवर बोलला तो द मीटर अँड द फूट. He said that throughout the world, one or the other, those two methods was either in use or understood. जगात फूट आहे, मीटर आहे, किलोग्रॅम आहे, पाऊंड आहे. जन्माला आल्यानंतर बाळ किती पाऊंडाचं आहे असा प्रश्न विचारला जातो. किती किलोग्रॅमचं आहे असंही विचारलं जातं. किती ग्रॅम भरलं हे विचारलं जातं. साखर पाहिजे, किती ग्रॅम पाहिजे. काही देशामध्ये पाऊंड वापरलं जातं, काही देशामध्ये किलोग्रॅम वापरलं जातं. आपण बऱ्याच ठिकाणी फूट वापरतो, काही ठिकाणी मीटर वापरतो. हे एकमेकांवर डिपेंड आहे, डिपेंडन्सी आहे. ही सेड दॅट थ्रूआउट द वर्ल्ड वन ऑर द अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज आयदर इन यूज ऑर अंडरस्टूड अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ ग्रेटर अंडरस्टँडिंग. सगळ्या जगामध्ये अंडरस्टँडिंग आहे कारण हे कॉमन यूज आहे म्हणून. Which was being accomplished between people. Sapanios spoke of the study the class had made of pests, especially black rot on wheat. Pest, कीटकनाशक, पेस्टिसाइड्स त्या प्रकारच्या. स्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट, गव्हावर काळे जे डिपके पडतात ते पडतात त्याच्याबद्दल. beetle on potatoes. He showed how many countries had pooled their knowledge and result of research on their behavior, breeding habits, and migration of these pests, and were gradually reducing the threat they represented to these important products. Miss Pegg काय सांगतात ते पहा. Miss Pegg and Jackson divided the report on geography between them. एक विषय दोघांनी विभागून घेतला. एकाने दुसरं बोलायचं, एकाने बोलायचं. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस. जगामध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्हेजिटेबल्स आहे, मिनरल्स काय याच्याबद्दल तो बोलणार आहे. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियंट इन अदर अँड of interchange and interdependence which inevitably followed. Miss Pegg dealt with human relationship. Miss Pegg ने human relationship बद्दलची चर्चा केली. Stressing the problems facing the post-war world, युद्धाच्या नंतर जी परिस्थिती त्याच्यावर चर्चा केली. For feeding, clothing and housing its population. She also made a reference to the thousands of refugees. Refugees म्हणजे शरणार्थी. युद्ध करताना दुसऱ्या देशाचा सैनिक, दुसऱ्या देशाची नागरिक त्या समोरच्या शत्रूंना शरण जाणे त्यांना शरणार्थी असं म्हणतात, त्याला रेफ्युजी असं म्हणतात. स्टेटलेस अँड अनवॉन्टेड अँड टू द इफेक्ट्स अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ द युनिसेफ. Herman, as usual, had a trump card up his sleeve. When called, he made a signal to someone offstage, and Welsh and Alson appeared, being a skeleton between them, together with a sort of gloves. आज आपण याच्यावर थांबू, थोडा पाठ घेऊ. या पाठला जरा शांततेत ऐका. प्रत्येक विद्यार्थी काय काय प्रेझेंट करतो याचा सिनॉप्सिस करा. त्याच्यासमोर नाव लिहा. फॉर एक्झाम्पल पॉटर आहे, पॉटरनी काय मेन्शन केलं. सपॅनी आहे, त्यांनी काय केलं. पेग आहे, जॅक्सन आहे. प्रत्येकजण काय काय प्रेझेंट करत आहे सिनॉप्सिस लिहून काढा शॉर्टमध्ये. कारण मागे गेल्यावर ज्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला आहे त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पेज नंबर 186 पहा. कंप्लीट द टेबल हायलायटिंग द व्हेरियस ट्रेट्स ऑफ मेजर कॅरेक्टर्स इन द एक्स्ट्रॅक्ट. त्यांच्या मेजर कॅरेक्टरमधून काय सापडलं आपल्याला ते शोधायचं आहे.
तर इथे आपल्याला ते 3-3 कॅरेक्टर 3-3 ट्रेट्स त्यांचे वैशिष्ट्य द्यायचे. त्याच्यानंतर अरेंज द इन्सिडंट्स, तो प्रसंग डोळ्यासमोर आणायचा आहे, त्याला सिक्वेन्समध्ये मांडायचं आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. त्याच्यानंतर डिस्क्राईब इन ब्रीफ द पर्पज ऑफ ऑर्गनायझिंग द हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ स्टुडंट्स काउन्सिल कसं कंडक्ट केलं गेलं, कोणकोणत्या काउन्सिलला होतं, कोणते विद्यार्थी होते, कोणत्या क्लासपासून तर कोणत्या क्लासपर्यंत प्रेझेंटेशन करायचं होतं, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, या सगळ्या गोष्टी याच्यावर अभ्यास करायचा आहे. शांततेत 20-22 मिनिटांचा व्हिडिओ असतो. शांततेत निवांत वेळ ऐकायचा, कानात हेडफोन घालायचे, जग बंद करायचं आणि शांततेने पाहायचं. पुस्तक वाचायचं, पुस्तक वाचून झाल्यानंतर ऐकायचं, ऐकल्यानंतर पुन्हा पुस्तक वाचायचं, तेवढाच पाठ. ओके, नो प्रॉब्लेम, असं मला वाटतं आहे. काळजीपूर्वक अभ्यास करा. अजून काही अडचणी असतील तर आय एम रेडी फॉर यू. थँक्यू.